लोकशाहीमध्ये लोकांचं शासन असतं. लोक ज्या व्यक्तीला निवडून देतात तो हे पूर्ण कार्यभार सांभाळत असतो. पण आता सध्या राजकीय पक्ष फुटत आहेत. ईव्हीएम मशीन आहे ती मशीन हॅक होते. अशा काळात आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी राजकीय पक्षच फक्त फुटत नाहीत, ईव्हीएम मशीनच हॅक होत नाही, या ठिकाणी लोकशाही सुद्धा हॅक होते, लोकशाही सुद्धा फुटत आहे. आपल्याला गोष्टी नाकारता येणार. आता आपली सत्ता स्थापन व्हावं यासाठी ती प्रचार करू शकता किंवा चांगले काम करू शकता, तू चांगली आश्वासनं देऊन आपण निवडून येऊ शकता, नंतर आपण आपल्या आश्वासनं पूर्ण करू शकता. एक गोष्ट सांगतो मला, अमेरिकेमध्ये ज्यावेळेस राष्ट्राध्यक्षासाठी बराक ओबामा उभा राहिले होते, म्हणजे अमेरिकेमध्ये पूर्ण संवर्ण कसलं आहे, तिकडे गोरे लोक जास्त आहेत, तिथे काळ्या लोकांना जास्त महत्व देत नाहीत. पण त्या ठिकाणी एक कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणजे बराक ओबामा निवडून आले. काय त्यावेळेस त्यांनी सांगितले होते, जो अमेरिकेमधला पैसा स्विस बँकेमध्ये आहे तो पैसा मी पूर्ण घेऊन येईन. आणि ज्यावेळेस ते निवडून आले नंतर त्याने तो पैसा पूर्ण अमेरिकेमध्ये आणला. हे झालं वचन देणं आणि ते वचनाची पूर्ती करणं. पण असं आपल्या भारतामध्ये पाहायला मिळत नाही. 15 लाखाचा जुमला केला, 15 लाखाच्या थापा मारल्या, लोकांनी स्वप्न बघितले, गाड्या घेईन, घर बांधेन, बायकोला नकलेचा हार घेईन, पण ते 15 लाख कुठे गेले हे अजून सापडलेले नाही. आणि बाहेरचा पैसा आणायचं सोडून द्या, पण बायांनी लपवून ठेवलेला घरातील पैसा त्यांनी पूर्णपणे बाहेर काढला नोटबंदी करून. हे असं आपल्या सध्या भारतामध्ये चालू आहे आणि हे लाजिरवाणी गोष्ट आहे. आता बघा महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये, महाराष्ट्र हा भारताचा भाग आहे, भारतामध्ये लोकशाही हॅक कशी होते, लोकशाहीचाच खून कसा होतो हे तुम्ही ह्या 10 वर्षामध्ये बघत असाल. नाही काही कायदे असतील ते योग्य आहेत, कारण ते काही कायदे जन्मताने घेतलेले आहेत विधेयक पारित करून, पण काही गोष्टी अशा आहेत ते बघून असं वाटतं की नाही या काहीतरी चुकतंय. बघा या वर्षामध्ये लोकसभेमध्ये 400 पार जागा पाहिजेत, म्हणून त्यामुळं लोकांचे पक्ष पळवणं असतील किंवा लोकांमागे ईडी लावणे असेल. आता नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अजित पवार, त्यानंतर शिंदे आणि केजरीवाल हे काय लोक आहेत, हे काय नेते आहेत, यांचं विशिष्ट असं योगदान आहे राजकारणामध्ये. जनतेसाठी म्हणत नाही, राजकारणामध्ये म्हणतात. हे लोक त्यांनी फोडले. त्यांना महाविकास आघाडी आहे, भारतामध्ये इंडिया अलायन्स जी आहे त्यातनं यांना बाहेर केलं. काय केलं, किंवा विरोधक हा कमजोर असला पाहिजे, विरोधक जर टफ असेल तर आपल्याला ते निवडणुकीमध्ये टफ जाईल, हा एक समज होता. त्यामुळे ह्यांनी पहिलं काम काय केलं, पहिलं पुढील जे आपले विरोधक आहे ते शक्ती कमी करायचं कार्य केलं. हे कार्य लिगल आहे की अनलिगल आहे? जर विरोधकच स्ट्रॉंग राहिला नाही किंवा सत्ताधारी पक्ष विरोधक तर मारत असेल तर ती लोकशाही नाही. या ठिकाणी तुम्ही लोकशाही मारत आहात. लोकशाहीमध्ये विरोधक जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढी लोकशाही मजबूत राहू शकते, असं वारंवार तज्ञ सांगतात. बाबासाहेबांनी पण हे सांगितलं, लोकशाही जर तुम्हाला टिकवायची असेल तर तुमचं विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे. पण तो विरोधी पक्ष मजबूत राहिलाच कुठे? आता जे आहे सगळे घोटाळेबाज आहेत, विरोधी पक्षामधीलच घोटाळे केलेले असतात आणि त्यावरती ईडीचा शिकंजा म्हणजेच हातात टाकलं की लगेच ते म्हणतात याला 5 वर्ष जाऊन जेलमध्ये खाण्यापेक्षा चला पक्ष बदलू. आणि सध्या भाजपकडे असं एक मोठं वॉशिंग पावडर आहे. त्या वॉशिंग पावडरमुळं कुठलाही डाग पडलेला कुठलाही गुन्हा साफ होतो. आता बघा उदाहरण पाहून घ्या महाराष्ट्रामधील जे करप्ट नेते होते, असं मी म्हणत नाही, असं भाजपच बोलायचं त्यांना सोबत घेण्यापूर्वी. त्यामध्ये छगन भुजबळ असतील किंवा भरपूर आहेत. पण ज्यावेळेस हे लोक भाजपसोबत येतात त्यानंतर हे लोक धुतलेल्या तांदळासारखे पांढरे शुभ्र असे असतात. पण त्यापूर्वी ते लोक काळाजवळ कोळसा असतात तसे असतात, त्याच्यावरती खूप एलिगेशन असतात, खूप दोष आरोप गुन्हे, ते अटकही असतात जेलमध्ये. पण ज्यावेळेस त्याचा पक्ष सोडतो त्यावेळेस ते ऑटोमॅटिक शुद्ध होतात. कुणाला ईडीचं डॉक्युमेंट सापडत नाही, आपण गुन्हा काय केलो हे आठवत नाही. या ठिकाणी ह्याचं वाईट वाटत नाही, फक्त लोकशाही इथं फुटते ह्याचं वाईट वाटतं. कसं, पण लोकांना वोटिंग करून एखादा आमदार खासदार निवडतात आणि तोच आपले पूर्ण नैतिकता सोडून
तोच फुटतो, म्हणजे पर्यायी लोकशाही फुटत आहे. जर ही लोकशाही फुटायची तुम्हाला थांबवायची असेल तर तुम्हाला वोटिंगच्या वेळेस विचार करावा लागणार आहे. आणि चूक त्यांची पण नाही, चूक पूर्णपणे आपली आहे. आपल्यावरती एखादा अन्याय झाला, आपण उठून थांबतो, मोर्चे करतो, आंदोलन करतो. पण ज्या वेळेस हे लोकांनी आपल्या मताचा दुरुपयोग केला, आपण ज्या विचारधारेला मतदान केलं त्यांची विचारधारा सोडली, त्यांनी दुसरीकडे आपली घातली, त्यावेळेस आपण शांत का बसतो? आपल्याला हेच वाटतं काय होतं, आपलं वोटिंग केलं, एक वोट वाया गेलं आपलं, हेच चूक करतोय आपण या ठिकाणी. अशा वेळेस तुम्हाला मोर्चे करावे, त्यांना जाब विचारावं असं का नाही वाटलं? की त्या लोकांनी आपला विश्वासघात केला, तर त्यांनी लोकशाही फोडली. त्या लोकांसाठी आपण आतापर्यंत उभे राहिलो होतो, घरदार सगळ्या गोष्टी आपण बाजूला सोडून आपण यांना झेंडा घेऊन फिरलो होतो. पण त्यांनी आपला भ्रमनिरास केला, त्यावेळेस आपण त्यांच्या विरोधामध्ये का नाही उठलो? हे लोकशाही हा प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला आपले हक्क जाणून घ्यायचा किंवा आपल्या हक्काविषयी लढायचा अधिकार आहे. ज्यावेळेस ह्या लोकांनी आपली नैतिकता सोडली, त्यावेळेस आपण त्यांच्या विरोधामध्ये उभे का राहिले नाही? शिंदे गट फुटमध्ये शिवसेना गेली, राष्ट्रवादी गेला, ते पूर्वीची हिस्ट्री चांगलीच माहिती आहे मला पण, की पूर्वी राष्ट्रवादीनं पण हेच कामं केली होती पक्ष फोडायचे. त्यांनी वसंतराव पाटलाला त्यांनी खाली पाडलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, ते गोष्टी बोलत नाही. हा जर हे राजकारण म्हणून जर या गोष्टी असतील, हे पूर्ण ओके. कारण जे राजकारण शरद पवारांनी केलं होतं, जे राजकारण उद्धव साहेबांनी केलं होतं 5-6 वर्षापूर्वी, उद्धव साहेबांनी पण भाजपसोबत ते निवडून आले, परत त्यांनी ते कलटे मारून ते काँग्रेस सोबत आले. त्यांनी नैतिकता सोडली, ही गोष्ट मान्य आहे, आम्ही ते नाकारू शकत नाही. पण या ठिकाणी ह्या गोष्टी नाकारायच्या गोष्टी का करत आहे मी? फक्त माझा एकच प्रश्न आहे. तो प्रश्न काय आहे, जर एखादा नेता जर करप्ट असेल, तो अटक असेल, तो त्याला अटक केलेली असेल, पण तोच नेता जर भाजपसोबत येतो, तर त्यावेळेस तो स्वच्छ का असतो? म्हणजे पूर्वी सांगायचं की अमुक अमुक गुन्हा केला, नंतर तो 2 वर्ष सजा जाऊन भोगून येतो, आणि नंतर तो शुद्ध कसा काय होतो? याच प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. म्हणून वाटतंय खरंच महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये हे फक्त ईव्हीएम मशीनच हॅक नाही होत, इथं लोकशाही सुद्धा हॅक व्हायला लागली. इथं फक्त पक्षच फुटत नाही, इथं नैतिकता, लोकशाही सुद्धा फुटत आहे. आणि फुटणं, हे हॅक होणं, हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. आपल्या पणजोबांना, आपल्या पूर्वजांना जे हाल अपेष्टा सहन केल्या, ते परत त्याची पुनरावृत्ती भारतामध्ये होईल का, एक भीती वारंवार मनाला चाटून जाते. तुमचे हृदयाचे ठोके तुम्हाला काय सांगत आहे? तुम्हाला याविषयी वाटतंय काय? नक्कीच कमेंट करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून बेल आयकॉन दाबून ठेवा. आपण अशाच प्रकारचे मुद्दे नेहमी आणत असतो.